म्हाळसा, कसला विचार करते आहेस? हे बानूकडे गेले आहेत लतिका। इंद्रदेवांनी आणि शचीदेवींनी जे आमंत्रण दिले आहे त्याबद्दल हे बानूशी बोलणार आहेत। बानूची काय इच्छा आहे हे जाणून घेणार आहेत आणि जर बानूने संमती दिली तर हे बानू बरोबर स्वर्गलोकी जाणार हे निश्चित आहे। तसं देवांनी सांगितलं तुला? हो। मग आता लतिका, एक काम कर। काय? इंद्रदेवांना माझा निरोप पाठव। म्हाळसा ग, काय बोलतेस तू? होय, तुझ्या मनात नक्की काय चाललंय? इंद्रदेवांची भेट घ्यावी म्हणते। अगं पण यावर मलाच काहीतरी मार्ग काढावा लागेल, मलाच बोलावं लागेल। आणि तसंही इंद्रदेवांची आणि माझी ते गडावर आल्यापासून भेट झाली नाही। मला इंद्रदेवांना त्वरित भेटणं आवश्यक आहे। जा, त्यांना माझा निरोप देऊन ये की म्हाळसेने तुम्हाला भेटायला बोलवले आहे। आता समजा जेवण वाढलेलं आहे, तेव्हा समध्यांनी जेवून घ्या। देवा, तुम्ही म्हणला म्हणून तुमच्या संग जेवण करायला बसलो आम्ही, पण तुम्ही जेवायला सुरुवात करण्या अगोदर आम्ही जेवायला सुरुवात नाही करू शकत। हा, आज अनेक दिवसांनी वस्तीवर रात्रीच्या जेवणासाठी जसे आपण सारे जण एकत्र बसायचो तसं जेवण करावंसं वाटलं। बानू, तुझ्या हातच्या जेवणाची चव काही वेगळीच आहे। मला ते चंदनपुरीतील दिवस आठवले। पण ही चव मला रोज नाही मिळत, कधी कधीच मिळते। देवा, मी आहे की हात। हा, तुम्हाला जावा कावा असं खावंसं वाटेल ना, फक्त मला सांगावा धाडायचा। म्या बानूच्या हातचं जेवण घेऊन गडाव येईन। एकदा म्हाळसा देवींना भेटा। देवा, तुम्ही म्हणलं ते खरं आहे बघा। तुम्हाला असं जेवताना बघून वस्तीवर ते दिस आठवलं बघा। सकाळच्याला एक खंडी भात, दुपारच्याला 2 खंडी भाकर, अन बरं का रातच्याला 10 हंड दूध। अरे रांग्या, अरे काय झालं? बरं का देवा, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा म्हातार बाबा बनून वस्तीवर आला होता का नाही, तेव्हा म्या तुम्हाला देवळीपाशी भेटलो होतो आणि म्या देवासनी विचारलं, काय म्हातार बाबा किती खाणार? आणि तेव्हा तुम्ही म्हणला की म्या 3 खंडी भाकरी आणि 3 खंडी भात खाईन, आणि तेवढं खाल्लं मी बर का, समधी लोक बघत होती। ते आठवलं मला। होय, पण बानूच्या हातची चतकोर भाकरी मला पुरेशी आहे असं सांगून मी तिच्या घरी चाकरी पत्करली। माझं बानूच्या घरी चाकरी करणं, हिच्याशी विवाह होणं आणि हिच्यामुळे तुम्हा सर्वांशी माझं नातं जोडलं जाणं हा केवळ योगायोग नव्हे,
मी काय म्हणते, आता समजा जेवण गार होतं यात, तेव्हा समध्यांनी बिगी बिगी जेवून घ्या ना. अजूनही खंडेरायांकडून कोणताही निरोप आलेला नाही. तुम्ही त्यांची भेट घेऊन येता का? तसे करणे योग्य ठरणार नाही. देवी, क्षमा असावी. रात्रीच्या या प्रहरी मी तुम्हाला तसदी देत आहे, पण म्हाळसा देवींनी मला तुम्हाला एक निरोप द्यायला पाठवले आहे. म्हाळसा देवींचा निरोप? म्हाळसा देवींनी इंद्रदेवांना भेटायला बोलवले आहे. तिला तुमच्याशी महत्वाचे काहीतरी बोलायचे आहे. पण असे काय बोलायचे असेल म्हाळसा देवींना यावेळी? आणि तसंच काही महत्वाचं काम असल्याखेरीज ते असा निरोप पाठवणार नाही. माझे काम पूर्ण झाले, येते मी. अहो, असे काय बोलायचे असेल म्हाळसा देवींना तुमच्याशी? ते मी आत्ताच कसे सांगणार देवी? जोवर मी त्यांची भेट घेत नाही तोपर्यंत मला ते कळणार नाही. आपण बानूला आणि श्री खंडेरायांना स्वर्गात येण्याचे आमंत्रण दिले आहे, हे त्यांना कळले तर नसेल? देवा, तर वस्तीवर समजे जण तुमची आठवण काढतात बघा. तुम्ही आणि बानू वस्तीवर नाही म्हणल्यावर समधी वस्ती चिट पाकरू नसतं तेव्हा कशी असते तशी गपगार झाली. अजामेळ, आबा कसा आहे? हा चांगला आहे जी. आबा, परशा, शेवंता, तलपत, आजी, तुम्ही सर्वजण मला अत्यंत प्रिय आहात. तुमच्याकडे मायेचा आगर आहे, तुमच्याकडे माणसं जोडायची श्रीमंती आहे. देवा, तुम्ही आम्हाला उगा मोठं करू नका जी. अहो, आम्ही साधी राहणार राहणारी माणसं. अजामेळ, अरे तुम्ही सर्वात श्रीमंत माणसं आहात, कारण तुम्ही निसर्गाच्या अत्यंत जवळ आहात. तुम्ही त्यांच्यासारखेच प्रेमळ झाला आहात. त्यावेळी माझ्यासारख्या परक्या माणसासाठी वस्तीवरील लोकांनी जे काही केलं ते मी कधीच विसरू शकत नाही. देवा, असं बोलून आम्हाला परक नका करू जी. नाही अजामेळ, तुम्ही मला कधीच परके नाही हे ध्यानात ठेव. देवा, या की विचारू का? विचार. नाही म्हणजे मला हे ठाव आहे का, तुम्ही आणि बानू हत जेजुरीत आल्यापासून लय काय बाई घडलं, पर मला हे तर कुणी बी काय बी सांगणं झाले. आता ही समज तुम्हीच सांगितलं तर बरं होईल. रंगा, तुलाच काय, पण आज न उद्या ते सर्वांनाच कळेल. देवा, आता येतो मी. तुम्हाला विश्रांती घ्यायची असेल तर तुम्ही विश्रांती घ्या. हे रांग्या, येतोस ना? ये. येतो द्या. बानू, आज आपण ह्या वातावरणात जिथे आपली पहिली भेट झाली होती त्या करे पठारावर जायचं का? वय देवा.
आज तुम्ही हात कशा पाय आणलं सा? बानू, आज आकाशात आपल्या भेटीची खूण प्रकट झाली आहे. वय की मॅप बघितलंच नाही. बानू, मी पाहतो आहे तू कुठेतरी हरवली आहेस. कसला तरी विचार करते आहेस. नाही जी, माझ्याशी खोटं बोलणार? नाही देवा. तुमच्यापासून काही लपून राहिलं आहे का? बानू, मला असं वाटतंय की मी तुला जेजुरीत सुखी नाही ठेवू शकलो. नाही देवा, असं कशा पाय म्हणतायसा? चुकी हाय म्या. बानू, मी तुला अंतर्बाह्य ओळखतो. स्त्री सुखाची कल्पना ठाऊक आहे मला. मी तुझ्या सोबत राहावं, चार चौघांसारखा संसार करावा, ही तुझी इच्छा पूर्ण नाही झाली. पण बानू, शिवा बरोबर प्रपंच करणे एवढे सोपे नाही. शिवाचा प्रपंच केवळ चार भिंती पुरता मर्यादित नाही, तर त्याचा संसार या साऱ्या ब्रह्मांडाशी सुरू आहे. अनंत काळापासून. देवा, माझी चूक पदरात घ्यायची. पण ह्याचा अर्थ माझे तुझ्यावर प्रेम नाही असे नाही. हा खंडोबा तुझ्या अधीन आहे, तुझ्या प्रेमात आहे. कारण तसं प्राचीन वचन मी दिलं आहे. तुम्ही एवढं बोललासा, अजून काय हवं मला? तू हे सर्व तुझ्या भक्तीतून प्राप्त केलं आहेस, ह्याचा विसर पडू देऊ नको. तू भक्तीच्या साधनेच्या अशा उंचीवर आहेस की जिथे शिवाला स्वतःचे विभाजन करून घ्यावे लागले. बानू, तू माझी पत्नी आहेस, पण त्याआधी एक भक्त आहेस हे विसरू नको. कारण तेच नाते चिरंतन आहे. वय, मी आहे ध्यानात ठेवलची.
बानू, ह्या क्षणी तुझी काय इच्छा आहे? माझी इच्छा तुम्ही पुरी कराल का जी? काय पाहिजे तुला? मला तत जायचं आहे. कुठे? मला स्वर्गलोक पाहायचा आहे. काय झालं? शची देवीच्या आमंत्रणाची भूल तुलाही पडली तर? मला ठाव होत तुम्ही नाही नेणार ते. बानू, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. तुला स्वर्गलोकाचे दर्शन घडवे. खरंच? स्वर्ग म्हणजे अतीव सुखाचे मूर्त स्वरूप. मनुष्यालाच काय, देवांनाही त्याची भुरळ पडते. म्हाळसाताईसनी बी स्वर्गात यावंसं वाटलं तर? तूच सांग, काय करावं? तिने आपल्या सोबत यावं की येऊ नये? मी म्हाळसा ह्या जेजुरीची सम्राज्ञी. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. केवळ आणि केवळ तुझ्या काय किंवा माझ्या काय मूळ रूपाचा प्रश्न आहे. म्हणून मी हे सारं करते आहे. हे ध्यानात ठेव, नाहीतर मला तुझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही. मी असा विचार नाही करत. त्यांची इच्छा असेल तर त्यांनी यावं. मला तुझ्याकडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती. परम्या तुमच्या संग असेल तर मला नाही वाटत म्हाळसाताई स्वर्गात येत्या.